नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत प्रेमिक्सपासून कपकेक. तर त्यासाठी इथे मी हे चॉकलेट प्रेमिक्स वापरलेलं आहे. हे 1 कप मी चॉकलेट प्रेमिक्स घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे मिक्स करून त्यामध्ये आपल्याला 2 चमचे रिफाइंड ऑइल घालून घ्यायचं आहे. हे आपण एकत्र करून घेऊया जरा. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे प्रेमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. पाणी हे आपण थोडं थोडं घालून घालायचं आहे. हे अजून हे बॅटर खूप थिक आहे. तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. हे बघा, हे आता एकसारखं एकजीव झालेलं आहे. तर हे या कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे. तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये हे मी ओरिओ बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते मी इथे वापरलेले आहेत. तुम्ही इथे चोको चिप्स घालू शकता. चोको चिप्स घातल्यावर सुद्धा याला छान टेस्ट येते, कारण हे प्रेमिक्स थोडं कमी गोड असतं. पुन्हा आपण हे छान एकजीव करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपले केक हलके होतील. आता इथे मी हे पेपर कप वापरलेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. हे 1 चमचा मी इथे घातलेला आहे आणि आपण तोपर्यंत कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. तर साधारण एक 10 मिनिटं आधी आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. मी तुम्हाला एक परत घालून दाखवते. तर हा पेपर कप जो आहे तो मी एका वाटीमध्ये ठेवलेला आहे. हे बघा, मिश्रण आपल्याला 1 ते 1.5 चमचाच घालायचं आहे. पूर्ण भरून घ्यायचं नाही. आणि या पद्धतीने आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या कपामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे बेक करायचं आहे. हे 1 कप प्रेमिक्स होतं. यामध्ये साधारण 4 ते 5 केक होतात. हे मोठ्या साईजचे पेपर कप मी इथे वापरले आहेत. याच्यावर पुन्हा आपण वरतून चोको चिप्स घालून घेऊया. आणि आता आपण हे बेक करायला ठेवायचं आहे. कढई गरम झालेली आहे, तर त्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया. इथे आपण एक छोटी वाटी इथे ॲडजस्ट करून घेऊया. आता झाकण ठेवून आपल्याला हे साधारण 25 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे. हे बघा, 25 मिनटं झालेली आहे. आपण सुरी घालून बघायचा. सुरीला जर केक चिकटला तर आपला केक झालेला नाही समजायचं. तर इथे आपला हा केक झालेला आहे. आपण हा काढून घेऊया. अगदी झटपट असा हा प्रीमिक्स केक तयार होतो. चॉकलेट केक असल्यामुळे चॉकलेटचा छान सुगंध सुटलेला आहे. तर हे आपले केक तयार आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, छान स्पॉन्जी असा हा कपकेक रेडी आहे.
तुम्ही हव्या त्या पद्धतीने याला डेकोरेट करू शकतात.